संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे शहरातील मुख्य रस्ते मोकळे, शिंदखेडा नगरपंचायतीची धडक कारवाई, अनधिकृत शेड, टपऱ्या व लोटगाड्या जेसीबीद्वारे हटवल्या। शिंदखेडा शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व अतिक्रमण मुक्त वातावरण उपलब्ध व्हावे, तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहे। माननीय मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते भगवा चौक तसेच दोंडाईचा रस्ता परिसरात धडक कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान अनधिकृतपणे व्यवसाय करणारे भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते तसेच रस्त्यालगत अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली। नगरपंचायतीच्या पथकानं भाजीपाला ओटे परिसरातील अतिक्रमण हटवून परिसर मोकळा केला, त्यामुळे विक्रेत्यांना व्यवसायासाठी अधिक सुलभ व नियोजनबद्ध जागा उपलब्ध झाली असून नागरिकांनाही खरेदीसाठी स्वच्छ व सोयीचं वातावरण निर्माण झालंय। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते भगवा चौक व दोंडाईचा रस्ता परिसरातील अतिक्रमित शेड, टपऱ्या, लोटगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले। नगरपंचायतीकडून पूर्व सूचना देऊनही काही दुकानदारांनी दुकानासमोरील अनधिकृत शेड व अतिक्रमणे न काढल्यामुळे संबंधितांवर जेसीबीच्या सहाय्याने कठोर कारवाई करण्यात आली। प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे होण्यास मोठी मदत झाली आहे। सदर मोहिमेत कार्यालयीन अधीक्षक सचिन वाघ, कर निरीक्षक गणेश पवार, पाणी पुरवठा अभियंता विपुल साळुंखे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी, लेखापाल दिप्लेश बागुल, लेखापरीक्षक शीतल भोज तसेच नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ न देणे तसेच शहर स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध शहर निर्मितीसाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचं नगरपंचायत प्रशासनानं स्पष्ट केलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत।